नमस्कार. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रत्नागिरी जिल्ह्यात येऊ घातलेल्या कोरोनावरील लसीकरणासाठी आरोग्य विभागातर्फे घेण्यात आली रंगीत तालीम. पत्रकार दिनाचं औचित्य साधून रत्नागिरी येथील ॲपेक्स हॉस्पिटलतर्फे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा पत्रकारांनी घेतला लाभ. आणि 15 जानेवारी रोजी होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपचंच वर्चस्व असेल, आमदार प्रसाद लाड यांनी व्यक्त केला विश्वास. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. रत्नागिरी जिल्ह्यात येऊ घातलेल्या कोरोनावरील लसीकरणासाठी शुक्रवारी दिवसभर शासकीय रुग्णालय, दापोली उपजिल्हा रुग्णालय आणि हातखंबा प्राथमिक आरोग्य केंद्रात ड्राय रन म्हणजेच रंगीत तालीम घेण्यात आली. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर इंदू राणी जाखड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बबिता कमलापूरकर आणि सिव्हिल सर्जन डॉक्टर संघमित्रा फुले यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सुमारे 75 डमी लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
KTV न्यूज चॅनलनं 26 जानेवारी रोजी किंवा तत्पूर्वीच रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना कोरोनावरील लस देण्यात येईल अशी बातमी काही दिवसांपूर्वी प्रसारित केली होती आणि हे वृत्त तंतोतंत खरं ठरलं असून जिल्हा प्रशासनानं लसीकरणाबाबत रंगीत तालीम घेऊन एक प्रकारे KTVच्या बातमीवर शिक्कामोर्तबच केलं आहे। ह्या वॅक्सिनेशन ड्राय रनची जी काही प्रोसेस आहे ही थोडक्यात मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय। आमचे लाभार्थी आहेत जे एक्सरे टेक्निशियन आहेत मयूर पराळे यांना मी ह्या प्रोसेसमध्ये वॅक्सिनेशनच्या प्रोसेसमध्ये घेऊन जातो। कोरोनावरील लसीकरणाची मोहीम जिल्ह्यात कशा प्रकारे राबवली जाईल याबाबतची सविस्तर माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बबिता कमलापूरकर यांनी KTV जवळ बोलताना दिली। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण कोविड-19चं लसीकरण मोहीम अंमलबजावणी करणार आहोत आणि या मोहिमेमध्ये आपल्याला जे आहे तर आपण सगळी जय्यत तयारी केलेली आहे। सदरची मोहीम ही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण अंमलबजावणी करणार आहोत। या मोहिमेमध्ये आपण लसीचे साठवणूकपासून तसेच लसीची वाहतूक कशी करायची आणि ती कशी कर्मचाऱ्यांना द्यायची किंवा लाभार्थींना कशी द्यायची याची सगळी जय्यत तयारी केलेली आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये 86 ILR आहे। 86 ILR मध्ये 16,46,000 लसींची साठवणूक होऊ शकते आणि या जिल्ह्यामध्ये असलेले सगळे शासकीय दवाखाने तसेच या जिल्ह्यामध्ये असलेले सगळे खाजगी दवाखाने त्या सगळ्यांची माहिती आपण कोविड-19चं जे हेल्थ केअर डाटाबेस आहे त्या बेसवर आपण केंद्र सरकारला कळवलेली माहिती कळवलेली आहे। जिल्ह्यामधली सगळी माहिती जे कोविड-19मध्ये लसीकरण करणार आहेत त्या हेल्थ केअर वर्करची, मग ते खाजगी असो आपले ग्रामीण असो, त्या सर्वांची माहिती आपण हेल्थ केअर वर्करची डाटाबेसवर कळवलेली आहे। जिल्ह्यामध्ये 13,236 हेल्थ केअर वर्कर आहेत आणि आत्ताच आपल्याला मी सांगितलेलं आहे की लसीची साठवणुकीची क्षमता जी आहे ती 16,46,000 एवढे डोसेस आपण साठवू शकतो आणि या डोसेसची आपण व्यवस्थित म्हणजे त्याची शीत साखळी मेंटेन करून लाभार्थीपर्यंत कशा प्रकारे त्यांना डोस देता येईल हे सुद्धा आपण व्यवस्थित त्याचं नियोजन केलेलं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तालुका जिल्हा स्तरावर आपलं 2 वेळेस सगळे तालुका आरोग्य अधिकारी आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तसेच नवीन जॉईन हजर झालेले कम्युनिटी हेल्थ ऑफिसर या सर्वांचं प्रशिक्षण आपल्याला झालेलं आहे आणि या प्रशिक्षणानंतर 2 तारखेला ब्लॉक स्तरावर तालुका स्तरावर सर्व आरोग्य कर्मचारी यांचं सुद्धा प्रशिक्षण घेण्यात आलेलं आहे। तर अशा प्रकारे आपला जो प्रशिक्षण आहे ते सगळे जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर पूर्ण झालेलं आहे। 5 तारखेला जिल्ह्यामध्ये सर्व आशा म्हणजे 1285 आशा आणि अंगणवाडी वर्कर्स जेवढ्या आहेत त्यांचं प्रशिक्षण हे प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर होणार आहे। तर अशा प्रकारे आपली जी आहे लसीकरणाची जय्यत तयारी आहे आणि आपण लसीकरणाची मोहीम ही 100% यशस्वी करणारच। सदरची मोहीम ही माननीय जिल्हाधिकारी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या म्हणजे मार्गदर्शनाखाली असल्याने इतर विभागाचे सुद्धा आपण त्यामध्ये मदत घेणार आहोत। अशा प्रकारे ही मोहिमेची अंमलबजावणी होणार आहे। पत्रकार दिनाचं औचित्य साधून अपेक्स हॉस्पिटल रत्नागिरीतर्फे पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांची नेहमीच बातम्या मिळवण्यासाठी धावपळ सुरू असते। या धावपळीच्या काळात
पत्रकारांनी प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये याकरिता ॲपेक्स हॉस्पिटलनं पत्रकारांची ही वैद्यकीय तपासणी केली। यामध्ये महत्त्वाच्या तपासण्या करण्यात आल्या। यावेळी पत्रकारांनी डॉक्टर मुळे यांचे आभार मानले। यावेळी डॉक्टर सुशील कुमार मुळे, रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्ता महाडिक, उपाध्यक्ष निलेश जगताप, ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोगजे, किशोर मोरे, प्रमोद कोनकर, सचिन बोरकर, कौस्तुभ वांगणकर, जमीर खलपे, सतीश पालकर, मकरंद पटवर्धन, डॉक्टर डी.बी. क्षीरसागर, डॉक्टर रवींद्र गोडे, ॲडमिन सलमा शेखासन, तेजा मुळे आदी उपस्थित होते। ट्रॉमा केअर युनिटचं उद्घाटन डॉक्टर मिलिंद पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आलं। म्हणजे मनापासून धडाडी असलेले एक डॉक्टर आहेत, त्यांनी एखादी गोष्ट मनात आणली ती करून दाखवली। असं नेहमी ऑपरेटिव्ह ऑफिस घडतं। एक 15 वर्षांपूर्वी डॉक्टर आणि मी एकदा इकडे भेटलेलो असताना या जागेवरती काहीही नव्हतं, हा ओपन प्लॉट होता। डॉक्टर मला म्हणाले होते, इकडे माझा असा विचार आहे की 50 ते 70 कॉट्सचं चांगलं सुसज्ज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चालू करायचं। पण त्यावेळेला रत्नागिरीची डेव्हलपमेंट पण छोटी होती, रत्नागिरी पण लहान होती आणि त्यावेळेला मला ते असं विश्वास वाटला नाही की हे म्हणतात हे काय होईल की नाही मला माहीत आहे। पण आज आपण त्याच वास्तूत उभे आहोत आणि सुसज्ज वास्तू त्यांनी उभी करून दाखवली। तर या वास्तूमध्ये चांगली ऑपरेशन्स, चांगल्या पेशंट्सना चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट मिळू दे आणि मिळेल अशी आपण आशा करूया। आणि रत्नागिरीकरांचं या वास्तूच्या निमित्ताने आणखीन चांगलं भलं होईल, त्यांना एक चांगलं दालन मिळेल ऑपरेशन्स किंवा इतर ट्रीटमेंट करून घेण्यासाठी। तर त्या पद्धतीने आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि माझं छोटं भाषण तुमचं स्वागत। पटवर्धन सरांचे विशेष आभार। सिनियर मोस्ट ऑर्थोपेडिक सर्जन असल्यामुळं कधी लागली गरज तर ते मला मदत करतीलच। माने सरांनी तेच की सिनियर मोस्ट माने सर ॲनास्थेटिस्ट असल्यामुळं लागली गरज तर ते गुण द्यायला ते नक्कीच येतील अशी मी खात्री बाळगतो। सर आणि आजपासून ट्रॉमा केअरचं काम चालू झालं, उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो। 15 जानेवारी रोजी होणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील 360 ग्रामपंचायतींपैकी अनेक ठिकाणी भाजपचेच वर्चस्व राहील असा विश्वास आमदार प्रसाद लाड यांनी व्यक्त केला आहे। बाळमानेंच्या कार्यकाळामध्ये ग्रामपंचायती अतिशय चांगल्या प्रमाणात निवडून आल्या होत्या। मध्यंतरीच्या काळात भारतीय जनता पार्टीच्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांची आणि ग्रामपंचायतीची संख्या निश्चितपणे कमी झाली होती दक्षिण रत्नागिरीमध्ये। पण ह्या वेळेला आम्हाला खात्री आहे की जेवढी काही संख्या होती त्याच्या 4 पट ग्रामपंचायती आमच्या निवडून येतील आणि सदस्य संख्येमध्ये 5 पट जास्त सदस्य संख्या देखील आमची निवडून। स्थानिक मुद्दे ग्रामपंचायतीमध्ये चालतात, मग त्यामध्ये स्थानिक आमदार असतील, पालकमंत्री असतील किंवा या जिल्ह्यातील मंत्री असतील, यांनी काय कामं केली, लोकांचं काय सेवा केली, प्रत्येक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कशा पद्धतीत फूट टाकून काम केली हे इकडच्या ग्रामीण जनतेने पाहिलेली आहे। त्यामुळे निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचं जे नेतृत्व परंपरागत रत्नागिरीमध्ये चालत आलं, मग भोताड साहेब असतील, कुसुमताई असतील, बाळमाने साहेब असतील आणि आता भारतीय जनता पार्टी एक दिलानी एक मतानी स्वबळावरती लढणार आहे आणि येणाऱ्या भविष्यात भारतीय जनता पार्टीची ताकद ही दक्षिण रत्नागिरी आणि उत्तर रत्नागिरीमध्ये किती असेल हा येणारा काळ आणि रत्नागिरीतली जनता ही लोकांना दाखवून देईल। रत्नागिरी येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आमदार प्रसाद लाड यांनी कोणकोणत्या तालुक्यात भाजपचा प्रभाव आहे याची माहिती दिली।
नाही, असं कुठेही राज्य पातळीवरती जाहीर झालं नाही. तर ग्रामपंचायत पातळीवरती किंवा तालुका पातळीवरती जर एखाद्या अरेंजमेंट्स कोणाबरोबर जर तिकडच्या स्थानिक नेत्यांनी केल्या असतील त्यांच्या व्यवस्था बघून, तर त्याला भारतीय जनता पार्टीचा आक्षेप नसतो. आम्ही सांगितलं ना मगाशी की आमच्या जवळजवळ 208 ठिकाणी आम्ही फॉर्म भरले आहेत ग्रामपंचायतीच्या पूर्ण, त्यापैकी आम्ही 90 ते 100 जागा जिंकून. महाराष्ट्रात कुठेही विरोध नाही. या कोकणामध्ये जो शेतकऱ्यांचा किंवा फळबागायतदारांचा विरोध आहे हा शिवसेनेला आणि शिवसेनेच्या नेतृत्वाला आहे. त्याचा फायदा निश्चितपणे या ग्रामीण भागातला कोकणातला शेतकरी आणि फळबागायतदार या निवडणुकीमध्ये दाखवून. दरम्यान शिवसेनेत मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचं मत माजी आमदार बाळ माने यांनी व्यक्त केलं आणि आपल्यात भाजपमध्ये कोणतेही वाद नसल्याचं सांगून आम्ही सगळेजण मिळून ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचार करणार आहोत असं म्हणाले. या विधानसभा मतदारसंघात कधी नव्हे ते शिवसेनेच्या अंतर्गत एवढी नाराजी आहे त्याच्यावर तुम्ही काही प्रश्नच विचारत नाही. गावागावात शिवसेना प्रामाणिक निष्ठावंतांची आणि नवीन आलेल्यांची शिवसेना ह्याच्यात निवडणुका चालू आहेत, त्याबद्दल तुम्ही कायच बोलत नाही. त्यामुळं ह्या ज्या एकूण 60 ग्रामपंचायतीची एकूण ज्या जाहीर झाल्या होत्या 53 रत्नागिरी तालुक्यातल्या आणि 7 संगमेश्वर खाडीपट्ट्यात असे 60 यापैकी काही ठिकाणी गावकऱ्यांची पॅनल निवडून आलेली आहे. ती जर वजा केली तर जवळजवळ 50 ग्रामपंचायतीमध्ये रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात विद्यमान मंत्री महोदयांच्या विरोधात प्रचंड असंतोष आहे आणि त्यामुळं अनेक ठिकाणी गावपातळीवरची पॅनेल त्या ठिकाणी शिवसेनेचे विरोधात लढत आहे. स्वाभाविकपणे आम्ही राजकारण करतोय, आम्ही काही इथं नुसतं समाजकारण करायला आलेलो नाही आहोत आणि जे खरोखर निष्ठावंत शिवसैनिक आहेत आणि त्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांच्या पाठीमागे या तालुक्याचा भाजप शिवसेनेचा माजी आमदार म्हणून मी असणारच आहे आणि त्यामुळे हे परिवर्तन तुम्हाला दिसेल 18-19 तारखेला. त्याची नाराजी तुम्ही कॅप्चर करू शकाल? नाराजी कॅप्चर करणं नाराजी आहेच, कॅप्चर करण्याचा सवाल तुम्हाला फायदा उठवतो. फायदा नाही, उलट आपल्याला असं करायचं की हे परिवर्तन आहे, असंतोष आहे. रत्नागिरी येथील उद्योजक राजेश देवळेकर यांनी रत्नागिरी मजगाव मार्गावर सुरू केलेल्या स्वरूप फ्युएल स्टेशन या नवीन पेट्रोल पंपाचं उद्घाटन नामदार उदय सामंत, उर्मिलाताई घोसाळकर आणि किरण सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी ज्येष्ठ नगरसेवक राजन शेटे, BPCLचे मॅनेजर दिनेश ढेकणे, संतोष कुमार सहानी, KTVचे संचालक रज्जाक काजी, वृत्तसंपादक अलिमिया काजी, उद्योजक विराज घोसाळकर, मुदस्सर मुकादम, कोमल सिंग आदी हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवळेकर कुटुंबियांच्या वतीनं व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. नामदार उदय सामंत आणि ज्येष्ठ पत्रकार अलिमिया काजी यांनी आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त केलं.
आज योगायोग आहे की 7 तारखेला या पेट्रोल पंपाचं उद्घाटन होत आहे. त्याच्यामुळे माझ्या आणि भैयांच्या लक्षात ही 7 तारीख नक्की राहील. त्या 7 तारखेच्या निमित्तानं त्या पेट्रोल पंपाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि देवळेकर कुटुंबियाचा या उद्योगातलं उत्कर्ष हो ही देखील सदिच्छा व्यक्त करतो. मगाशी अलिमिया काजी साहेबांनी सांगितले की भैयांचा वाढदिवस आहे आणि तो याच व्यासपीठावर आपण साजरा करूया. दुसऱ्याच्या व्यासपीठावर तिसऱ्याचा वाढदिवस कसा साजरा करायचा ही कला अलिमिया काजींच्या हातामध्ये अतिशय चांगली आहे. रजा काजीसह आपण जगून राहा. परंतु आजचा दिवस हा आमच्या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असताना मला राजूनं परवा सांगितलं की याच दिवशी मला उद्घाटन करायचं आहे आणि म्हणून मी देखील त्या उद्घाटनाची तारीख दिली. राजूला फक्त विनंती केली मगाशी देखील केली, आता देखील करायची आहे. ज्यांनी ज्यांनी उद्घाटन केलं, ज्यांनी ज्यांनी उद्घाटनाला उपस्थिती लावली व्यासपीठावरच्या मंडळींनी, त्याला डिस्काउंट देण्याची जबाबदारी देखील आपल्या सगळ्यांची आहे. आणि दिनेशने देखील या ठिकाणी उल्लेख केला की 16 वर्षानंतर पहिला पेट्रोल पंप हा रत्नागिरी शहरामध्ये होतोय आणि त्याच्या उद्घाटनाची संधी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मला मिळाली. हे सगळं श्रेय देवळेकर कुटुंबियांचं आहे, त्यांच्या प्रेमाचं आहे आणि म्हणून 16 वर्षानंतर होणाऱ्या पेट्रोल पंपाचं उद्घाटन त्यांनी माझ्या हस्ते करून घेतलं. त्याबद्दल देखील मनापासून मी राजू तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. की त्यांच्या व्यवसायाला भरभराट हो. नवीन वर्षात त्यांनी नवीन पाऊल टाकलेलं आहे. अतिशय चांगला उपक्रम केला. तर ह्या रत्नागिरी मसगाव विमानतळ रोडला विमानतळाची आवश्यकता होती आणि ती उणीवा राजू शेठ गलोकर यांनी भरून काढली म्हणून त्यांना रत्नागिरीकरांच्या वासियांना शुभेच्छा देतो. म्हणून त्यांनी सगळ्या रिक्षा व्यवसायांना गाडी सगळ्यांना त्यांनी अगोदरच 8 दिवसापासून तेच काम करतायत, कॉन्टॅक्ट करतात सगळ्यांना आणि मला विश्वास आणि खात्री आहे की त्यांचा व्यवसाय नक्कीच चांगला चालेल. पुन्हा एकदा मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रत्नागिरी जिल्ह्यात येऊ घातलेल्या कोरोनावरील लसीकरणासाठी आरोग्य विभागातर्फे घेण्यात आली रंगीत तालीम. पत्रकार दिनाचं औचित्य साधून रत्नागिरी येथील ॲपेक्स हॉस्पिटलतर्फे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा पत्रकारांनी घेतला लाभ. आणि 15 जानेवारी रोजी होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपचंच वर्चस्व असेल, आमदार प्रसाद लाड यांनी व्यक्त केला विश्वास. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.